धर्मसंकट काय असतं ते आजची युवा पिढी नाही समजू शकत. धर्मसंकट काय असतं ते पाहायचं असेल तर जाऊन विचारा. महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर उभ्या असलेला अर्जुनाला समोर बघितलं दुर्योधन, दुःशासन, कृपाचार्य, गुरुद्रोण, पितामह भीष्म, तरी त्यांनी हातामध्ये गांडीव घेतला आणि शस्त्र चालवलं, त्यांचा नरसंहार केला आणि सत्याचा विजय आणि धर्माचं रक्षण केलं. धर्मसंकट काय असते हे पाहायचं असेल तर जाऊन विचारा. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना चारही बाजूने मुघलाचं संकट असताना हातामध्ये भगवा घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे, रयतेचं रक्षण करणारे, धर्माचं रक्षण करणारे, मंदिराचं रक्षण करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना तर धर्मसंकट काय असतं हे समजलं नसेल तर जाऊन विचारा. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना औरंगजेबाने त्यांना ऑप्शन दिलं होतं, धर्माचा त्याग करा आणि आमच्या धर्मामध्ये या, इस्लाम स्वीकारा, तरी त्यांनी धर्माचा त्याग केला नाही. धर्मावर ते अडिग राहिले आणि धर्मस्थापनेची त्यांनी एक नवीन नियम तयार केला आणि त्यांनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं, पण धर्म कधी सोडला नाही. धर्मसंकट काय असतं हे पाहायचं असेल तर जाऊन विचारा. महाराणा प्रताप यांना हल्दी घाटीच्या युद्धामध्ये स्वतः घायल होऊन सुद्धा तरी त्यांनी धर्माचं रक्षण केलं. अकबर समोर ते झुकले नाही. धर्मसंकट काय असतं हे पाहायचं असेल, हे विचारायचं असेल तर जाऊन विचारा राणा सांगा यांना. त्यांनी युद्धामध्ये आपला एक डोळा, आपला एक हात, आपला एक पाय गमावला तरी त्यांनी धर्म सोडला नाही, धर्माचं रक्षण केलं. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी युद्ध केलं आणि या मातृभूमीचं रक्षण केलं. त्यांची बराबरी हे आजची युवा पिढी कधीही करू शकत नाही, कारण यांना मातृभूमी, यांना देश, यांना धर्म काय असतं हेच माहिती नाही. कारण हे स्वातंत्र्य यांना फ्रीमध्ये मिळालेलं आहे. यांनी ना कधी हातात तलवार घेतली, ना यांनी कधी देशासाठी आवाज उचलला, ना यांनी देशासाठी कधी बलिदान दिलेलं आहे. म्हणून यांना देशाचं रक्षण काय असतं, मातृभूमी काय असते, धर्म काय असते हे कधीही समजणार नाही. हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचा, समजून घ्या आणि या डोक्यामध्ये फिट करा. तेव्हा तर तुम्ही स्वाभिमानी जगू शकाल आणि मातृभूमी टिकवू शकाल आणि तुमचा धर्म तुम्ही जपू शकाल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बाकी जय श्रीराम, जय शिवराय, हर हर महादेव, जय शंभूराजे.